हॅलो मित्रांनो, जेव्हा आपल्या PHC मध्ये किंवा आपल्या क्लिनिकमध्ये स्नेक बाईटचा पेशंट येतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या स्टाफला पण प्रश्न पडतो. आता झालेली सवय असते पण माहीत नसतं की ॲट ए टाईम आपण फर्स्ट डोस जो असतो पहिला डोस अँटी स्नेक व्हेनोमचा तो ॲक्च्युली 10 व्हायल असतो. इंडियन जो आपला प्रोटोकॉल आहे, इंडियन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा प्रोटोकॉल म्हणा किंवा ICMR गाईडलाईनचा जो प्रोटोकॉल आहे ना त्याच्यामध्ये असं म्हणजे लिहिलेलं आहे की नो रेफरल बिफोर अनटिल अँड अनलेस 10 ASV ॲडमिनिस्टर्ड. जोपर्यंत 10 ASV आपण ASV म्हणजे 10 ASV देत नाही तोपर्यंत आपण पेशंटला पुढे रेफर करायचं नाही. पण कधी द्यायचे ते जर साईन आणि सिम्पटम्स म्हणजे लक्षणं दिसत असतील तर, जसं हेज इंडियन कोब्रा म्हणा किंवा कॉमन क्रेट जर चाललेला असेल तर न्यूरोटॉक्सिटी आणि खालचे जर असतील तर ब्लड टॉक्सिटी किंवा ब्लड वेसल जे असतात त्याची टॉक्सिटी जर असेल तरच आपल्याला ते वॅक्सिन आपलं अँटी स्नेक व्हेनोम द्यायचे आहेत. तर हे 10 जे इनिशियल डोस आहे तो 10 कशावरून ठरवला गेलेला आहे किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने म्हणा किंवा 10 ASV ॲट ए टाईम आपण का द्यायचे. आणि मेन म्हणजे तो लहान बच्चू असेल, 1 वर्षाचा असेल किंवा 1 वर्षापेक्षा कमी असेल. आपल्याला लहान बच्चू असेल, अडल्ट म्हणजे एकदम मोठा माणूस असेल किंवा म्हातारा माणूस असेल किंवा इव्हन प्रेग्नन्सी असेल तर त्याला सगळ्यांना सेमच डोस आहे. इथं एजनुसार कमी जास्त डोस नाही. का? कारण की जेव्हा आपल्याला स्नेक बाईट करतो त्यावेळेस असा कधीच विचार करत नाही स्नेक की हा लहान बेबी आहे म्हणून याला कमी जहर सोडायचं आणि हा मोठा असल्यामुळे याला जास्त जहर सोडायचं. त्याच्यामुळं काय होतं की कुठल्याही एज ग्रुपला जेव्हा स्नेक बाईट होतो ते जेवढं वेनोम इंजेक्ट करायचे बॉडीमध्ये तेवढं तो करणार. मग बेबी असेल, मोठं माणूस असेल किंवा म्हातारा माणूस असेल किंवा प्रेग्नन्सी असेल, त्याच्यामुळं जो डोस आहे ASVचा तो ऑलमोस्ट सेम असतो सगळ्या एजमध्ये. आता राहिली गोष्ट याची की 10 ॲट ए टाईम 10 ASV आपण का देतो. कारण की आता हा चार्ट तुम्ही बघितला असेल बऱ्याच पुस्तकांमध्ये. आता याच्यामध्ये फेटल डोस जो आहे, फेटल डोस म्हणजे द डोस ऑफ वेनोम कॉजेस फेटॅलिटी म्हणजे प्राणघातक ठरतो. आता याच्यामध्ये 12 mg डोस जरी आपल्या बॉडीमध्ये गेला इंडियन कोब्राचा तर डेथ होण्याचे चान्सेस ऑलमोस्ट असतात. कॉमन क्रेटचा 6 mg हे थोडंसं कम्प्लिटली डेंजर असतं, म्हणून कमी वेनोममध्ये पण डेथ होण्याचे चान्सेस हे याच्यामध्ये दिसून येतात तुम्हाला कॉमन क्रेटमध्ये. आणि दुसरं रसस वायपर हा लिथल डोस किंवा फेटल डोस हा तुमचा 15 mg आहे आणि स्वासखेल वायपरचा 8 mg आहे. तर याच्यामध्ये हा फेटल डोजवरती आपला ASVचा डोस अवलंबून नसून ॲव्हरेज डोज ऑफ वेनोम पर बाईट म्हणजे एका बाईटला किती जहर आतमध्ये सोडलं जातं पर बाईटला किंवा एक सिंगल म्हणण्यापेक्षा एक बाईटला किती वेनोम आपल्या बॉडीमध्ये रिलीज केलं जातं किंवा सोडलं जातं त्याच्यावर अवलंबून असतं आपला अँटी स्नेक व्हेनोमचा डोस. आता इंडियन कोब्राचा किती आहे ॲव्हरेज डोस पर बाईट 60 mg आहे आणि तसाच रसस वायपरचा 63 mg आहे. कॉमन थ्रेडचा बघितला तर कमी आहे ॲव्हरेज डोस, पण तरी याच्यामध्ये पण 10 ASVs दिले जातात. आता याच्यामध्ये बघितलं सॉसफेल्ड वायपरमध्ये तर 13 ते 40 हे स्पीसीज व्हॅरी करते साईजने पण व्हॅरी करते आणि थोडीशी स्पीसीजमध्ये पण डिफरन्स असतो त्याच्यामध्ये. तर वेगवेगळे पीसीज वेगवेगळे ह्या रेंजमध्ये ते रिलीज करतात पर बाईटला. एका बाईटमध्ये हे एवढा ॲव्हरेज डोज आहे. आपण जेव्हा अननोन बाईट होतो आणि न्यूरोटॉक्सिटी दिसते किंवा व्हेनोमस जे ब्लड टॉक्सिटी दिसते त्यावेळेस आपण ॲव्हरेज डोज याचा 60 पकडतो कुठल्याही स्नेकचा. आता मला सांगा 60 व्हेनोम आपल्या बॉडीमध्ये स्नेकने इंजेक्ट केला आहे तर आपला हा अँटी स्नेक व्हेनोम ॲक्च्युली किती न्यूट्रल करतो. 1 वायल. आता 1 वायलमध्ये काय याच्यावरती लिहिलेलं आहे बघा इथे की 0.6 mg न्यूट्रल करतं कोब्राचं आणि 0.6 mg 1 ml ASV. आता इथे लिहितो मी 1 ml ASV किती न्यूट्रल करतं तर 0.6 mg न्यूट्रल करतं तुमचं इंडियन कोब्राचं आणि रसस वायपरचं. आणि तसं याचं जर बघितलं कॉमन क्रेटचा आणि स्वासखेल वायपर तर 0.45 mg एवढं व्हेनम न्यूट्रल करतं 1 ml ASV.
आता मला सांगा, याच्यामध्ये 10 ml असतं. जर समजा मी इथं 10 ml लिहिलं तर 10 ml किती करेल? 6 mg न्यूट्रल करेल. तर 10 ml म्हणजे एक अँटी स्नेक वेनोमचं वायल. तुमचं जे एक वायल आहे ते ॲक्च्युली किती आहे? 10 ml आहे. 10 ml एक वायल जर 6 mg न्यूट्रल करत असेल तर तुम्हाला 60 mg साठी किती न्यूट्रल म्हणजे किती वायल द्यावं लागतील? असे 10 वायल द्यावं लागतील. 10 म्हणजे ऑलमोस्ट इथं 100 ml. एका याच्यामध्ये किती? 10 ml आहे, तर 10 याच्यामध्ये 100. इथं 100 ml जेव्हा तुम्ही देता किंवा 10 वायल देता, 100 ml देता, त्यावेळेस इथं 60 mg न्यूट्रल करते. म्हणजे तुमचा ॲव्हरेज डोस कव्हर व्हायला आहे की नाही याच्यामध्ये? ॲव्हरेज डोस ऑफ इंडियन कोब्रा म्हणा किंवा ॲव्हरेज डोस ऑफ रसल स्वायपर 60च्या अराउंड असल्यामुळे हा जो ॲव्हरेज डोज ऑफ वेनोम इंजेक्टेड बाय स्नेक इन आवर बॉडी. आता बॉडीमध्ये एवढं वेनोम ते एका बाईटमध्ये सोडते आपल्या बॉडीमध्ये, तर एवढं न्यूट्रल करण्यासाठी मिनिमम आपल्याला 10 वायल लागतात. कळालं का? एक वायल न्यूट्रल फक्त 6 mg करते. एक वायल 6 mg करतं, तर 10 वायल 60 mg करणार. म्हणून आपल्याला इनिशियल डोस हा नेहमी किती द्यावा लागतो? 10 वायल द्यावा लागतात, जेणेकरून हा जो ॲव्हरेज डोज आहे तुमचा तो न्यूट्रल झाला पाहिजे. मग गरजेनुसार आता जास्त पण आपण देऊ शकतो, कारण कसं माहिती आहे का, स्पीसीज टू स्पीसीज थोडंसं व्हॅरी करते, कमी जास्त. हे तर ॲव्हरेज झालं, पण मॅक्सिमम डोज इंजेक्टेड बाय रसल स्वायपर. आता सगळ्यात मोठी स्पीसीज बघितली तरी तर रसल स्वायपरच आहे, जे आकारानं पण मोठे असते. त्याचा फँग मार्क पण एकदम असा कर्व शेपचा आणि मोठे मोठे दात असल्यामुळे सगळ्यात मोठा जो स्नेक आहे ते रसल स्वायपर आहे. आणि रसल स्वायपरमध्ये मॅक्झिमम डोज अप टिल नाव डॉक्युमेंटेड 143 आणि सम अथॉरिटी सेज 147 mg एवढा पर बाईटला मॅक्सिमम डोज इंजेक्ट करतं. कोण? रसल स्वायपर. मग याच्यापेक्षा बाकीचे जे आहेत ते याच्यापेक्षा कमीच करणार. तर आता मॅक्सिमम डोज जर एवढा इंजेक्ट करत असतील आपल्या बॉडीमध्ये, तर याला न्यूट्रल करण्यासाठी किती द्यावं लागतील? मग याला न्यूट्रल करण्यासाठी आपल्याला अप्रॉक्सिमेटली 20 ते 25, बघा ना, 10 वायल 60 mg करत आहे, तर 20 वायल 120 करतील. 120 mg जी व्हेनोम जे आहे एवढं न्यूट्रल करण्यासाठी, म्हणजे 120 mg व्हेनोम किती? 20 वायल. 20 वायल जर आपण दिले तर 120 न्यूट्रल करतं. मग आपल्याला 140 करायचे, तर किती देणार आपण? जवळजवळ 25 वायल देणार. किंवा आपण असं पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं की नॉट मोर दॅन 30 वायल ऑफ ASV इन एनी स्नेक बाईट. 30पेक्षा जास्त वायल, 30पेक्षा अँटी स्नेक वेनोम जे वायल आहेत ते द्यायचे नाही, म्हणून असे आपल्याला पुस्तकामध्ये वाचायला भेटतं. का? कारण की मॅक्सिमम डोस जो आहे तो 147, तो फक्त आपल्याला 30 वायलच्या आतच कव्हर करतंय. कारण 10 वायल किती कव्हर करते? तर 60 mg. 20 वायल किती करतात? तर 120. तर 30 वायल किती करतील मग? 180. जर 180 मिलीग्राम एवढं व्हेनम न्यूट्रल होत असेल एवढं, तर मॅक्सिमम डोज व्हेनम तर आपला पर बाईटला एवढाच आहे, याच्यापेक्षा तर जास्त नाही आहे. मग कव्हर तर 30 वायलमध्येच एवढं सगळं कव्हरेज होऊन चाललं. म्हणून त्या बुकमध्ये, मोस्ट ऑफ द बुकमध्ये किंवा आपल्या याच्या गाईडलाईन्समध्ये म्हणा, की असं लिहिलं जातं की नॉट मोर दॅन 30 वायल ऑफ ASV इज रिकमेंडेड. म्हणजे 30 वायलपेक्षा जास्त कुठल्या म्हणजे कोणतीच अथॉरिटी अलाउ करत नाही की म्हणजे द्या म्हणून. तर हा त्याचा इनिशियल जो 10 ml 10 ASV अँटी स्नेक वेनम द्यायचा जो हे आहे डोज आहे इनिशियल, तो कशावर डिपेंड आहे? तर त्या ॲव्हरेज डोजवरती. ॲव्हरेज डोज जो 60 आहे ना, त्याला न्यूट्रल करण्यासाठी आपल्याला पूर्ण 10 वायल अँटी स्नेक वेनम द्यावे लागतात. पण ते फक्त आणि फक्त जेव्हा वेनोमस सिम्पटम्स
दिसतात त्यावेळेसच द्यायच्यात. अदरवाईज जरी समजा सोबत एखादा कोबरा घेऊन आले की याने चावलाय किंवा एखादा रसल स्नायपर घेऊन आले, एक तर डेड आणला असेल किंवा लाईव्ह आणला असेल की ह्याच्याने बाईट केला असं जर पेशंट म्हणत असेल, तरी पण आपल्याला ते द्यायचं आहे का तर नाही द्यायचं. जोपर्यंत आपल्याला व्हेनोमस सिम्पटम्स दिसत नाही, न्यूरोटॉक्सिटी दिसत नाही किंवा लोकल इनव्हेनोमेशन दिसत नाही, जसं स्वेलिंग असेल किंवा लोकल ब्लिडिंग असेल, पेनफुल प्रोग्रेसिव्ह स्वेलिंग जे म्हणतो आपण ते असेल, बरेच काही असतात ते सिम्पटम्स. आता बघणार नाहीत आपण. फक्त इनिशियल डोस 10 का द्यायचा होता तेच थोडं आपण बघणार होतो. तर आजच्यासाठी फक्त एवढंच. धन्यवाद.